बातमी आहे एका आगळ्या वेगळ्या महोत्सवाची. चाव्याचा बहार, करडूची भाजी, चिचुरडी, करटुली, वेलवर्गीय रानाळू. मंडळी, ही नावं आहेत रानभाज्यांची. कदाचित यातली बहुतेक नावं तुमच्या परिचयाची असतीलही, पण या भाज्यांची तुम्ही टेस्ट नसेल घेतलेली. पावसाळा सुरू झाला की अशा रानभाज्यांचा महोत्सव आणि त्या चाखण्याची नामीसंधी आदिवासी भागात अलीकडे हमखास होत असते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांत या भाज्या हमखास उगवतात. नैसर्गिकरित्या उगवलेल्या या रानभाज्या विषमुक्त तर असतातच, पण आपल्या शरीराला पोषकही असतात. जेमतेम महिने 2 महिने निसर्गानं दिलेला हा अनमोल ठेवा आणि त्याची लज्जत चाखण्यासाठी मग आपसुकच शहरी खवय्यांची पावलं वळतात ती रानभाज्या महोत्सवाकडे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील ऋषिकेश परिवार व घाटगर ग्रामस्थ यांच्या वतीनं सातवाहन काळातल्या राजमार्ग असलेल्या नाणेघाट परिसरातल्या निसर्गरम्य वातावरणावर खास शहरी भागातल्या रहिवाशांसाठी रविवारी दिवसभर रानभाज्या वनौषधी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रानभाज्यांसोबत गावठी हुलग्याची शिंगोळी आणि विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून तयार केलेली गरमागरम भजी, भात शेतीतल्या खेकड्यांचा रस्सा, तळलेले आणि रस्स्यातले झणझणीत मासे, वेगवेगळ्या चटण्या आणि यासोबत गरमागरम तांदळाच्या भाकरी देखील होत्या बरं का. आता हे सगळं ऐकून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असणार. रासायनिक खतांच्या अतिवापरानं पिकवलेल्या भाज्यांमुळे शरीराची होणारी झीज या रानभाज्यांच्या सेवनानं भरून निघते, असा दावाही या महोत्सवात सहभागी झालेल्या आदिवासी महिलांनी बोलताना व्यक्त केलाय. सुमारे 25 ते 30 प्रकारच्या विविध रानभाज्या या महोत्सवात मांडण्यात आल्या होत्या. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. मागील 5 वर्षांपासून या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. याच रानभाज्या महोत्सवाबद्दल सांगताहेत आमचे कार्यकारी संपादक रायचंद शिंदे. पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी शहरी ग्राहकांचे पावलं आता ग्रामीण भागात वळायला लागली आहेत. विशेष म्हणजे आदिवासी भागामध्ये या सगळ्या भाज्या पिकवल्या जातात. नैसर्गिकरित्या शेतामध्ये येतात, बांधावरती येतात, डोंगर रांगांमध्ये येतात. ह्या भाज्या बनवण्याच्या काही पद्धती असतात. या पद्धती नेमक्या कशा आहेत आणि या भाज्या नेमक्या कशा बनवल्या जातात आणि शिवाय शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये हा एक रानभाज्यांचा महोत्सव आयोजित केला होता. नेमका काय आहे हा महोत्सव आपण थेट माझ्यासोबत पाहणार आहात. या रानभाज्यांच्या या सगळ्या स्टॉलला आपण भेट देऊन आणि नेमक्या ह्या भाज्या कोणत्या प्रकारच्या आहेत, या कोणत्या सीझनला येतात आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धती काय आहेत हे सगळं जाणून घेणार माझ्यासोबत. नावगानाबाई दत्तू रावते. ही भाजी याची कुरडूची भाजी, ही कच्च्या मिरच्या खांडायच्या, अशी ही पानं सगळी खांडून घ्यायची आणि मग तेल मीठ मिरची टाकून सगळी बनवून घ्यायची, अशी व्यवस्थित बनवायची. हिचा काय फायदा आहे आपल्या शरीराला? शरीराला म्हणजे पोटबीट काही दुखतं नाही या भाजीना. ही बारीक मुलाला जर ही मुळी उकळून पिया दिली तरी मुलाचं पोट थांबते. ही चांगली भाजी असते रानभाजी आपली. हिला बोलतात कुरडूची भाजी. माझे नाव सुरेखा माधव वाडारी आहे. माझं गावाचं नाव आहे घाटगर आणि मी आहे ना चाव्याची भाजी आणली. म्हणजे चाव्याचा वार येतो तो म्हणजे ना असं मी उकडल्या पाण्यात उकडला, नंतरून त्याचं सगळं पाणी असं पिळून काढलं, नंतरून त्याच्यात कांदा वगैरे लाल तिखट चटणी परतली आणि तो मी विकायला आणला. आम्ही 5-6 भाज्या आणल्या होत्या. आम्हाला 300-400 रुपये झाले त्याचे आणि सगळे एकच घरातले. आणि ही आळूची भाजी म्हणजे ही झाडावरती येते. आपली घरची भाजी असते ना त्याच्यापेक्षा ही वेगळी. ही पावसाळ्यातच येते झाडावरती. आणि मग ते आपलं बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण म्हणजे असं मिक्सरमध्ये बारीक करून याला लावायचे, त्याचे वड्या बनवायच्या. आमच्या बचत गटाचं नाव सह्याद्री आदिवासी महिला बचत गट आहे. आम्ही ओतूर या गावावरून आलो आहोत आणि या महोत्सवामध्ये आल्यानंतर आम्ही खेकडा आणि फिश फ्राय हे वेगळ्या पद्धतीचे पदार्थ आणलेले आहेत आणि त्यामध्ये आम्हाला ग्राहकांचा खूप मोठ्या प्रमाणात
आधार भेटलेला आहे आणि जे काही आम्ही आणलं होतं विक्रीसाठी जवळपास सगळं काही संपत आलेलं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव या सगळ्या महिलांना आम्हाला भेटला आहे. प्रॉपर बार्शीच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आज पहिल्यांदाच इथे आलो आहे हा महोत्सव बघायला. खूपच छान वाटतं म्हणजे एवढा सुंदर निसर्ग आणि इथे ह्या लोकांच्या इथल्या हे जे लोक निसर्गात जे राहतात खरंच म्हणजे मी तर म्हणेल पृथ्वीवर स्वर्गच आहे ह्या परिसरामध्ये. लोक काश्मीरला पुढं केरळ वगैरे इकडे तिकडे फिरतात परंतु प्रत्यक्षात ज्याने खरोखरच महाराष्ट्र जेवढं निसर्ग संपन्न आहे की लोकांना बाहेर जायची गरज काय मला वाटत नाही. जेव्हा काही लोक आमच्या दिल्लीला मित्रमंडळी वगैरे जेव्हा गेले तर ते लोक इथल्या परिसराचं एवढं वर्णन करतात आणि तो परिसर आपल्या बाजूला असून आपल्याला माहीत नसतं. हे महाराष्ट्रीयन लोकांचं खरं दुर्दैव आहे. कोणत्या भाज्या तुम्ही टेस्ट केल्या काय कशा टेस्ट होत्या? मी आता कुरडूची भाजी टेस्ट केली. खरंच म्हणजे तांदळाची भाकरी आणि कुरडूची भाजी टेस्ट केली. खूपच छान आणि त्या निसर्गाने ज्या आपण खाली इथून जर 20 किलोमीटर खाली जुन्नर वगैरे परिसरामध्ये गेलं तर तुम्हाला सगळ्या भाज्या रासायनिक खतं किंवा फवारलेल्या वगैरे बघायला मिळतील परंतु त्या निसर्गाच्या सानिध्यात आणि जशाने जंगलात उगवलेल्या त्या नैसर्गिक भाज्या खूप छान वाटतं इथं येऊन. तुम्ही बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेत असाल. आता आपण माझ्यासोबत पाहिलं जशा की ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये ह्या सगळ्या रानामध्ये पिकणाऱ्या भाज्या त्यातलीच ही एक भाजी आहे. याची नावं सुद्धा आपण जाणून घेतलं. मावशी काय नाव आहे याचं? कुरडूची भाजी आहे आणि त्याची बनवण्याची पद्धत सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतली. अशा साधारण 20 ते 25 प्रकारच्या भाज्या या महोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या. आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या महिलांनी ह्या भाज्या बनवण्याची पद्धत आणि त्यामधून या परिसरामध्ये विक्रीचे स्टॉलसुद्धा उभारले होते. खरं तर जुन्नर तालुका पर्यटन तालुका 1 वर्षापूर्वी जाहीर झाला आहे आणि त्या निमित्ताने आदिवासी भागातल्या महिलांना अशा पद्धतीने ग्रामीण जे काही भाज्या आहेत किंवा रानमेवा आहे हा विक्रीची पद्धत या निमित्ताने उपलब्ध होते. पुढच्या काळामध्ये आदिवासी भागामध्ये शहरी ग्राहक आकर्षित व्हावेत आणि या भागातल्या ह्या सगळ्या भाज्या त्यांना चाखायला मिळाव्यात हाच यामधला उद्देश आहे. अशा साधारण 20 ते 25 प्रकारच्या भाज्या आज माझ्यासोबत तुम्ही पाहिल्या. शहरी ग्राहकांनी या सगळ्या भाज्यांचा आस्वादसुद्धा घेतला. तुम्हीसुद्धा अशा रानभाज्या महोत्सवामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पुढच्या काळातलं एक अर्थकारण या परिसरातलं आदिवासी बांधवांचं या निमित्ताने उलगडू शकतं. 4 पैसे त्यांनासुद्धा मिळू शकतात. हाच यामागचा उद्देश आहे. रायचंद्र शिंदे, समाज दर्पण, नाणेघाट.